सकाळी सकाळी तुमचा भाऊ झाडावर काय डायरेक्ट झाडाच्या शेंड्यावर जाऊन चढला होता आणि छोटं मोठं झाड नव्हतं, लय मोठं आंब्याचं झाड होतं. त्याचं झालं असं, आपल्या आजीने आपल्या मागे लय टुमणं लावलं होतं तेवढे आंबे उतरून घे म्हणून. डायरेक्ट आहे ना सकाळी सकाळी डोळे उघडायच्या आत आहे ना डायरेक्ट झाडावर चढलो, डायरेक्ट मग सगळं साहित्य लागणार घेतलं, खुडी वगैरे तयार केली, बादलीला दोरी विरी बांधून घेतली. डायरेक्ट मग अचानक बाईने की ना तुमचा भाऊ झाडावर चढला. झाडावर म्हणजे डायरेक्ट शेंड्यापाशी प्रकट झालो आणि बोलता बोलता आहे ना डायरेक्ट बादली भर काय रे तुमच्या भावाने तोडलं. खरं सांगतो लय मेहनत लागली भाऊ या तोडायला, खुडीने पार हातापाय दुखून गेले. आणि डायरेक्ट तुम्ही खाली बघू शकता एवढा टप आहे ना, आपण फक्त 0 मिनिटात नाही तो भरला बरं का, याला डायरेक्ट 2 तास लागलेले. आणि ओके मध्ये सगळं काम बिम झालं, मग आपलं डायरेक्ट खाली उतरलो. आणि पहा आता हे आपण पिकायला घालणार आहे, सगळ्यांनी रस खायला नक्की यावर का आपल्या घरी. मग डायरेक्ट आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं, डायरेक्ट तिकडं निघालो. आणि तिथे गेल्या गेल्या मित्रांनी डायरेक्ट 1 नाही 2 नाही डायरेक्ट 30 ग्लास मास्टर माझ्यासमोर पिऊन घेतला. आणि भाऊ तरी बी ऐकत नव्हता, नुसता मट्टाच पित होता, जेवण बिवण तर काही केलं नाही. म्हणलं चला आता डायरेक्ट लग्न बिग्न लागलो होतं, डायरेक्ट निघालो आम्ही घराच्या दिशेने. आणि आता तुम्ही बा फक्त वातावरण कसं 0 मिनिटात बदलतं. एवढं आभाळ भरून आलं होतं ना का आता वाटलं पावसाच्या आधी डायरेक्ट घरी निघावा, पण शेवटी काय आहे पाऊस लागलाच आपल्याला. मग आपण थांबून घेतलं, डायरेक्ट बदा पाऊस पडायला लागला. तसं तर यांनी आपल्याला पैसे घ्यायला थांबवलं होतं, पण मग तोंड बघून म्हणले अरे मी पण तुमचे व्हिडिओ बघते. आणि वातावरण किती क्वालिटी झालेलं आहे तुम्ही मागं बघू शकता. आणि बाकी तुम्हाला उन्हात आणि जेवढे भारी भारी ब्लॉग बघायचे असेल तर मुकुल चाबळेला फॉलो करून टाका, संपला विषय.